तर मित्रांनो आपण लगेच पंप सरोवरकडे चाललोय. पंप सरोवर इथून आम्हाला 5 ते 6 किलोमीटर राहिले आणि त्याच्यानंतर अंजनी कुंड वगैरे आपल्याला बघता आला तर बघू. तसंच आपण सापुतारा पण जाणार आहे. सापुताराला तिथे फेस्टिवल चालू आहे मित्रांनो, तो पण आपण बघू. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला समजलाच असेल मित्रांनो. आज आपण गुजरातमध्ये डांग जिल्ह्यामध्ये आलो मित्रांनो. आणि ते पाठीमागे मंदिर आणि इकडे छोटासा धबधबा लागलाय. असे धबधबे येताना खूप लागले मित्रांनो. आणि सगळा जंगलाचा रस्ता होता मित्रांनो, सगळा घाटाचा रस्ता होता. छोटे छोटे गावं पण खूप छान ते आम्हाला बघायला मिळाले. आणि अजून 45 किलोमीटर अंतर आपल्याला जे शबरीधाम पॉइंटला जायचंय. फर्स्ट आपण शबरीधाम करणार आहे. असे 2-3 लोकेशन आपण आज इथे या गुजरातमध्ये म्हणजे डांग जिल्ह्यामध्ये करणार आहोत. आणि सापुताराच्या भरपूर पुढे. तर चला प्रवास कंटिन्यू चालू करतोय आणि डायरेक्ट आपण आता शबरीधाम मंदिराकडे जाऊया आणि शबरीधाम मंदिर चांगल्या प्रकारे एक्सप्लोर करूया. तसेच बाकीचे पॉईंट ही आजचे सर्व एक्सप्लोर करूया. चला मित्रांनो, रेडी? चला मंदिराकडे जाऊया. तर पाठीमागे तुम्ही मंदिर बघू शकता मित्रांनो. आपण आलोय शबरीधाम मंदिरापर्यंत. आणि ह्या मंदिराचा मित्रांनो जो संबंध येतो डायरेक्ट रामायणाशी. जी शबरी आहे तिने रामासाठी इथे वनवासात असताना बोरं खाऊ घातले होते मित्रांनो. त्यामध्ये त्यांचा मूर्ती वगैरे आहे, आपण त्या बघूच. आणि खूप छान असं परिसर आपल्याला इथे बघायला मिळतं हे बघा. आणि ह्या मंदिरात शेजारीच मित्रांनो इथे बघू शकता पंपेश्वर महादेव मंदिर आहे. नमो पार्वती पते हर हर महादेव. तर मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल पाठीमागे तिथे राम आणि लक्ष्मणला स्वतः शबरी माता बोरं वगैरे खाऊ घालताना तिथे आहे. पण तिथे व्हिडिओ घेण्याचं ना सक्त मनाई मित्रांनो. मी थोडं झूम करून तुम्हाला फक्त राम लक्ष्मण आणि शबरी माता यांचा व्हिडिओ दाखवलाय. इकडे आपल्याला हनुमान मंदिर दिसतंय. आपण त्या हनुमान मंदिराकडे जातोय आता. ड्रोनला पण थोडी परवानगी नाही, पण बघतो खाली सिक्युरिटीला जर विचारलं तर आपण वाईड शॉट एक घेऊया. आता आपण हनुमान मंदिराकडे जाऊया.
आता लगेच पंप सरोवरकडे जातो मित्रांनो. तिथे खूप चांगलं लोकेशन आहे, ते पण एक्सप्लोर करूया. अशा प्रकारे छान मंदिर आहे मित्रांनो. आजूबाजूचा परिसरही खूप शांत वातावरणात आहे मित्रांनो. तर तुम्हाला यायचं असेल इथे भेट द्यायची असेल तर नक्की द्या. शांत वातावरणात एक नंबर लोकेशन वाटलं मित्रांनो इथे. आणि मध्ये फोटो काढण्यास आणि व्हिडिओ काढण्यास थोडी सक्त मनाई असल्यामुळे मी तुम्हाला असं शूट दाखवू शकलो नाही. तर चला आपण आता पंप सरोवरकडे जाऊया. तर मित्रांनो ते बघू शकता पंप सरोवरची पार्किंग इथे आहे. हे बघा, इथूनच खाली आपल्याला पंप सरोवरकडे जायचं. खाली पाणी पडते, चला आपण तिकडे जाऊया आता. मित्रांनो हे एकदम जबरदस्त लोकेशन दिसतंय. खाली तुम्ही बघू शकता पाणी पडतंय. एक नंबर पाणी वाढलंय, पाणी एकदम छान वाटतंय. सुपर लोकेशन आहे मित्रांनो, एक नंबर. खतरनाक पाणी इथे वाहत आहे. हे वाहत्या पाण्यामुळे मित्रांनो एक नंबर दिसतंय. इथे रिव्हर्स वॉटरफॉल सारखं एक शृंगार उडत आहे. इथे हनुमानाची मूर्ती वगैरे मी तुम्हाला दाखवतो. आणि पाणी थोडं कमी असल्यामुळे आपल्याला थोडं मध्ये जाता येते मित्रांनो. पाणी बघता येते. इथं झरणा जोराचा वाहतो, मी तुम्हाला तो दाखवतो. तुम्ही ड्रोनचा नजारा बघितलाच असेल मित्रांनो व्हिडिओचा. हे बघा, आणि इथेच आपल्याला ह्या झाडाखाली, याच्यावर पूर्ण झाड आहे मित्रांनो. हे बघा, या झाडांमध्ये ही मूर्त आपण आता वरती जाऊन बघूया. आपण पवनपुत्र हनुमान दर्शन घेण्यासाठी मोठी अशी मूर्त या शिलावर, दगडी शिला आहे मित्रांनो, तिथे आपल्याला बघायला भेटते मित्रांनो. खूप मोठी शिला म्हणजे खूप मोठा दगड आहे मित्रांनो. आणि त्यावर आपल्याला ही मूर्ती त्याच दगडामध्ये दिसते. पवनपुत्र हनुमान की जय, बजरंग बली की जय. इथे हनुमान मंदिर वगैरे आपण बघितलंय. आता एक लास्ट मंदिर बघूया आणि तसंच आपण आता अंजनी कुंडावरती जाऊया. तर चला मित्रांनो, नेक्स्ट लोकेशन. आणि हे मंदिर मातंग ऋषीचं मंदिर आहे मित्रांनो. हे रामायणाचा इतिहास आपल्याला लागतो. इथे आश्रम होतं या ऋषींचं, असं आख्यायिकेमध्ये सांगितलं जातं. तर चला आपण नेक्स्ट लोकेशनवरती जाऊया. तर मित्रांनो अखेर आपण अंजनी कुंडावरती आलोय. इथून ट्रेक सुरू होतोय. 1 किलोमीटर आपल्याला पायी जायचंय. आणि इथं पार्किंग बघू शकता. आज शनिवार असल्यामुळे गर्दी खूपच जास्त आहे. आणि इथे पार्किंगचे 20 रुपये, बाईक आम्ही 20 रुपयांनी पार्किंग केली. जवळजवळ 5:30 वाजले मित्रांनो. हा आपला कदाचित लास्ट पॉईंट असू शकतो आजचा. नंतर आपण सापुतारा निघू आणि चला अंजनी कुंडावर लवकर जाऊया. मित्रांनो 1 किलोमीटर नाही, 1.5 किलोमीटर आहे. आणि अर्धा तासात आपण तिथे पोहोचू. तिथे छान असं पाणी वाहत आहे, तुम्ही बघू शकता. व्हिलेज लाईफ तुम्ही बघू शकता. इथे मंदिर छान असं निसर्गाच्या सानिध्य. हे बघा मित्रांनो, अशा निसर्गाच्या सानिध्यात सह्याद्रीच्या कडावरती दिसत आहे आणि आपण हा ट्रेक सुरू केलाय. खूप छान असा फील येतो मित्रांनो इथे. आपण इथे काही ड्रोन शॉट्स घेऊच. आणि तुम्ही गर्दी बघू शकता, भरपूर गर्दी आज हॉलिडे असते. मित्रांनो जंगल बघा ना, सुपर लोकेशन सुद्धा. थोडं पुढे आल्यानंतर जंगल ट्रेक सुरू होते. आणि मित्रांनो अखेर आपल्याला तो धबधबा इथे दिसायला लागलाय, अंजनी कुंडावरचा खतरनाक.
तुम्ही बघितलं असेल मित्रांनो इथला ड्रोन शॉट्स इतका खतरनाक आलाय की बस कधी. चला आपण तिथे जाऊ, तिथे आपण काय काय बघायला भेटतं आपण बघू. आणि तसंच आपण वेळ झालाय ऑलरेडी, पटापट खाली उतरूया, सापुतारा सुटूया. चला तर हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला ह्या धबधब्यावर जवळ जायचंय. वरून पाणी पडतंय, हे बघा इथे पडतंय. आणि याच्या शेजारीच झेंडे वगैरे लावले, घंटा वगैरे लावले मंदिराची. आणि पवित्र असं स्थान दिसतंय मला. तुम्हाला थोडं पुढे जाऊन दाखवतो. चप्पल बूट काढतो जरा. इथे नारळ वगैरे बांधले, हे बघा इथं पण नारळ बाहुल्या ठेवलाय. आता का ठेवलाय देवाचं माहित नाही. इथं पण नारळ, इथं पण मध्ये जागा आहे. खूप सुंदर लोकेशन आहे खरंच, असं नाही भारी वाटलं. तिथं पुढे जाणं थोडं रिस्की मित्रांनो, त्यामुळे आपण इथे जात नाही. इथे गेलं तर खूप रिस्की आहे. पाय सटकून डायरेक्ट खाली तुम्ही बघू शकता किती मोठी खाई. हे बघा एवढी जबरदस्त. जाऊ शकतो पण थोडं रिस्की असल्यामुळे आपण तिथे काही जात नाही. ते खाली आंघोळ करत होते मित्रांनो, त्यामुळे आपण इथे काही जात नाही आणि खाली पण जात नाही. वेळ झाला त्यामुळे आपण काही इथं आज आंघोळ करत नाही. तुम्ही आलेत तर अवश्य इथे मजा घेऊ शकता पाण्याची. हे बघा खतरनाक आहे. आणि इथे मागा गर्दी होती मित्रांनो, आता गर्दी कमी आहे. आम्ही थोडं लेट आलो त्यामुळे सगळे लोक खाली गेले. तुम्ही बघितले असेल आपण येतो त्यावेळेस आपल्याला खाली दिसले. तर चला मित्रांनो, अशा प्रकारे आपण अंजनी कुंडसुद्धा एक्सप्लोर केला आहे. तुम्ही पाठीमागे व्ह्यू बघू शकता. ड्रोनचा व्ह्यूसुद्धा तुम्ही बघितलाच असेल. तर खाली जाऊ. खाली एक मंदिर आहे. आपल्याला लेट झालं होतं म्हणून मी लवकर वरती आलो. बाल हनुमानाची आणि अंजनी मातेची मूर्ती आहे त्या मंदिरामध्ये. हेच मंदिर आहे, आपण ते आता बघायला चाललो. मागे व्ह्यू तुम्ही बघू शकता. आणि एक इथून डॉन हिल स्टेशन पण जवळ आहे मित्रांनो, परंतु आम्हाला खूप वेळ झालाय त्यामुळे आम्ही ते एक्सप्लोर करत नाही. तिथे एक गिधाराची खूप मोठी मूर्ती आहे मित्रांनो, ती एक्सप्लोर करायची होती पण ती राहून गेली. काय हरकत नाही, आपण आता सापुतारा नेऊया मित्रांनो. जे तिथे फेस्टिवल चालू आहे ते आपण बघूया आणि तसंच आपण आजचा ब्लॉग संपूया मित्रांनो. तर चला आपण आता खाली मंदिराचं दर्शन घेऊया. मित्रांनो तिकडे छान असा सनसेट होतो, तुम्ही बघू शकता. छान अशी मूर्त या अंजनी कुंडाच्या धबधब्याच्या खालीच सुरुवातीलाच लागते मित्रांनो. हनुमंतराया बालपणीच्या अवस्थेत दाखवले गेले आहे मित्रांनो. आणि छान असं दर्शन घेऊन आपण आता परत जिथे गाडी पार्किंग केली तिथे जातोय मित्रांनो. चला मित्रांनो, इथून पटपट सापुतारा जाऊया. तिथे काही फेस्टिवल असेल तर बघायला मिळेलच. मित्रांनो सापुतारामध्ये एंट्री झाली, तुम्ही बघू शकता. सापुताराचा फेस्टिवल तुम्ही बघू शकता मित्रांनो. सुपर काय सजवलं मित्रांनो सापुतारा. छत्र आहे आणि ज्या छत्रांना लाइटिंग लावलेली जबरदस्त फेस्टिवल झाले मित्रांनो. मित्रांनो तुम्ही मागे फेस्टिवल बघू शकता. छान अशी लाइटिंग सापुताऱ्यामध्ये. आणि जाता जाताच आम्हाला इथे सापुताऱ्यामध्ये थांबायचंच होतं फेस्टिवल बघण्यासाठी. आपण आता पुढे जाऊ. इथे काही नृत्य वगैरे चालू आहे, डान्स वगैरे चालू आहे, तो आपण बघूया. आणि लाइटिंग वगैरे तर तुम्ही बघू शकता. नाच खोळा.
तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सगळीकडे लाइटिंग वगैरे लावली. इथे डान्स चालू आहे. आपण जो डान्स बघितला तो इथे चालू होता मित्रांनो. सगळीकडे खूप छान लाइटिंग, सापुतारा पूर्ण रंगलाय आणि फेस्टिवल प्रोग्राम होणार तो इथेच होणार आहे मित्रांनो. आज फर्स्ट डे मला वाटतं आणि 8 ऑगस्ट आहे आज. तर आज सुरुवात झाली आहे. बहुतेक इथं अजून कार्यक्रम खूप होतील. अशा प्रकारे इथे फेस्टिवल वेगवेगळे प्रोग्राम होत असतील, माहीत नाही. आता इथल्या ज्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे ती आपल्याला कुठलीही माहीत नाही मित्रांनो. त्यामुळे आपण एवढंच बघितलं. आणि मी एक ठिकाणी विचारलं तर तो म्हणे की पूर्ण फेस्टिवलचे कार्यक्रम फक्त एवढ्याच एका ठिकाणी होत्या. सगळीकडे लाइटिंग्स लावले मित्रांनो इकडे सापुताऱ्यामध्ये तुम्ही बघू शकता. तर चला आपण परतीचा प्रवास सुरू करतोय. आजचा दिवसभराचा सर्व ब्लॉग सर्व ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जर आवडले असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटू अशाच परत भन्नाट ब्लॉगमध्ये. चला मित्रांनो, बाय बाय.